चाट म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. नेहमी बाहेर जाऊन चाट खाण्यापेक्षा घरी अशी काही प्रिपरेशन करूया, ज्यामुळे एकाच वेळेस आपण 2 चाट आरामात बनवू शकतो. चला तर मग मंडळी, आज बनवूयात रगडापुरी आणि दुसरा चाट असणार आहे ती दही बटाटापुरी. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारे हे दोन्ही चाट अगदी झटपट असे घरी तयार होतात. फक्त घरी काही प्रिपरेशन करायची गरज आहे. याआधी मी चिंच गुळाची चटणी आणि हिरवी चटणी कशी बनवायची हे सांगितलं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जाऊन एकदा नक्की बघा. आता सगळ्यात महत्त्वाची तयारी करूयात, ती म्हणजे पुऱ्या बनवायची. पुऱ्या बनवण्यासाठी 1 कप मैद्यामध्ये अर्धा चमचा ओवा हाताने छानपैकी चुरून घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि गरम कडकडीत तेलाचं 2 ते 3 चमचे मोहन घालायचं. मोहन घातल्यामुळे पुऱ्या आपल्या खुसखुशीत व्हायला मदत होते. मोहन छानपैकी मैद्याला संपूर्ण मैद्याला लागलं पाहिजे असं हाताने चोळून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असा ह्याचा गोळा मळून घ्यायचा. पुऱ्यांचा गोळा अगदी घट्टसर असा मळायचा आहे. खूप जास्त मऊ किंवा अगदी सॉफ्ट मळू नका. नेहमीच्या कणकेच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर मळा. यामुळे पुऱ्या खुसखुशीतही होतात आणि खूप वेळ कडकही राहतात. चला, डो इथे मी व्यवस्थित असा मळून घेतला आहे. आता ह्याला 10 मिनटं रेस्टला बाजूला ठेवूयात. तोपर्यंत रगड्याची तयारी करूयात. रगडा बनवण्यासाठी 1 वाटी पांढरा वाटाणा रात्रभर भिजवून घेतला होता. त्याचबरोबर 3 बटाटे मी इथे साल काढून घेतलेत. आता बटाटा आणि वाटाणा दोन्ही गोष्टी शिजायला घालायच्यात. त्याआधी कुकरमध्ये वाटाणा छानपैकी घालून घ्यायचा. यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत. यामुळे रगडा आपला पटकन शिजतो. बऱ्याच वेळेला तक्रार हीच असते की वाटाणा परफेक्ट असा शिजत नाही किंवा गाड्यावर भेटतो तसा रगडा घरी तयार होत नाही. यासाठी ही एक टिप खूप जास्त मदत करणार आहे. वाटाण्यामध्ये बटाटा ठेवून घ्यायचा. यामध्ये पाणी घालून घ्यायचं. साधारण 2 ग्लास पाणी मी इथे घातले. चवीप्रमाणे मीठ घालायचं, चिमूटभर हळद घालायची आणि त्यानंतर घालायचा येतो चिमूटभर सोडा. खायचा सोडा जो असतो आपण भजीमध्ये वापरतो तो सोडा घाला. सोडा घातल्यामुळे वाटाणा अगदी मऊसूद असा शिजतो. अगदी 4 शिट्ट्यांमध्ये गाळ असा हा रगडा आपला तयार होतो. परफेक्ट जसा गाड्यावर रगडा भेटतो ना, तसा रगडा 4 शिट्ट्यांमध्ये तयार होतो. चला, आता झाकण लावूयात आणि गॅसवर ठेवून याला 4 शिट्ट्या काढून घेऊयात. तुमच्या कुकरमध्ये जर व्यवस्थित शिजत नसेल तर थोड्याशा शिट्ट्या जास्त काढल्या तरीही चालेल. बटाटा आवर्जून अख्खा टाका, म्हणजे बटाटा वाटाण्याबरोबर जास्त गाळ शिजणार नाही, तो चांगला व्यवस्थित कडक असा राहील. चला, एक 4 शिट्ट्या काढून घेतल्यात. रगडा परफेक्ट असा शिजला गेला आहे. तुम्हाला मी एकदा वाटाणा चेकही करून दाखवते कसा शिजला आहे ते. कारण रगडा जेवढा आपला छान शिजलेला असेल, वाटाणा जेवढा छान शिजलेला असेल ना, तेवढं त्या चाटला फ्लेवर छान येतो. चला, परफेक्ट असं इथं वाटाणा शिजला गेला आहे. बटाटा आपण आवर्जून अख्खा टाकला होता, त्यामुळे बटाटा ओव्हरकुक झाला नाही आहे. जेवढा आपल्याला बटाटापुरीसाठी हवा आहे ना, शेव बटाटापुरीसाठी अगदी तेवढाच तो मापात शिजला गेला आहे. आता वाटाणा छानपैकी रवीने, पावभाजी मॅशरने किंवा विसरच्या साह्याने छानपैकी बीट करून घ्यायचा. छानपैकी मऊसूद असा फेटून घ्यायचा. कारण याचा अगदी स्मूथ अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी. थोडाही वाटाणा अख्खा किंवा खडा राहता कामा नये. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी आली आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला, लाल तिखट घालूनही गरम करू शकता. मी फक्त यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. चला, आता घेऊयात पुऱ्या तळायला. रगडा तयार झाला आहे, बटाटासुद्धा तयार आहे. पुऱ्या करण्यासाठी पीठ आपलं व्यवस्थितपणे 10 मिनटं भिजलं गेले. आता याचे 2 उंडे काढून घेते आणि याची पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची. पातळसर पोळी लाटल्यामुळे पुऱ्या आपल्या कडक होणार आहेत. या छोटे छोटे टिप्स आहेत, त्यामुळे आपल्या पुऱ्या अगदी क्रिस्पी, कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. बाहेरच्या आपण पुऱ्या बघतो ना, किती कुरकुरीत असे असतात आणि तोच पुऱ्यांचा कुरकुरीतपणा, रगड्याचा सॉफ्टपणा आणि त्या चटण्यांचा फ्लेवर्स, यामुळे चाटमध्ये जादू निर्माण होते. पोळी लाटत असताना थोडी थोडी पिट्टी घेऊन अगदी पातळसर अशी पोळी लाटायची. मैदा आहे त्यामुळे थोडंसं पुढे सरकायला त्रास होतो, पण आणि पीठही आपलं घट्ट आहे, परंतु बेलण्याच्या साह्याने छानपैकी जोर देऊन लाटा आणि पातळसर अशी पोळी याची लाटून घ्या. त्यानंतर काटेरी चमच्याने अशा पद्धतीने फोक करून घ्या, ज्यामुळे पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर फुगणार नाही. रगडापुरी बनवताना किंवा पुरी चाट बनवताना पुरी फुगता कामा नये तळताना, यासाठी ही टिप खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर एका छोट्या वाटीच्या साह्याने छानपैकी याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला पुरी किती लहान किती मोठी हवी त्यानुसार तुम्ही पुऱ्यांचा शेप पाडू शकता. मी अगदी परफेक्ट असे गाड्यावर भेटते तशा आकाराची पुरी करण्यासाठी माझ्याकडे छोटी वाटी होती. त्या वाटीच्या साह्याने मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्यात, पुऱ्या पाडून घेतल्यात. तुम्ही बघू शकताय, तुम्हाला एक पुरी मी उचलूनही दाखवते. अगदी पातळसर अशी ही आपली पुरी तयार झाली. यामुळे ही पुरी तळली ना तरी ही अगदी कुरकुरीत क्रिस्पी राहणार आहे. चला, आता तेल छानपैकी गरम करून घेतले. तेल पुऱ्यांसाठी खूप जास्त गरम, कडकडीत गरम करायचं नाही. मीडियम गरम तेलामध्येच पुऱ्या तळायच्या आहेत. ही एक सगळ्यात महत्त्वाची टिप आहे पुऱ्या तळताना, कारण पुऱ्या आपल्याला खुसखुशीत करायच्या आहेत. जर तुम्ही गरम तेलामध्ये जर पुरी टाकली ना तर पुरी पटकन कलर पकडते, आतमधून व्यवस्थित तळली जात नाही आणि त्यामुळे पुरी नंतर सादळू शकते किंवा मऊ पडू शकते. परंतु अगदी तुम्ही 4 दिवस तरी या पुऱ्या ठेवल्या ना डब्यामध्ये तरीही या मऊ पडत नाहीत, कारण तळताना अगदी मीडियम तेल गरम असताना यामध्ये टाकायच्या आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती दोन्ही
बाजूने छानपैकी तळून घ्यायच्या. तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता एकही पुरी फुगत नाही आहे, कारण आपण त्याला जे काही चमच्याने फोक केला होता ना, त्यामुळे या पुऱ्या फुगणार नाही आहेत. आणि अगदी मीडियम तेलावरती, मीडियम हीटवरती आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित अशा तळल्या गेल्या पाहिजेत. गॅस अजिबातही मोठा करू नका. पुऱ्या तळायला थोडासा वेळ लागतो, तेवढा वेळ द्या, म्हणजे पुऱ्या तुमच्या व्यवस्थित अशा तळल्या जातील. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर असा चेंज होत चालला आहे. हलकासा गुलाबी रंग याला आला आहे. अजून थोडासा डार्क कलर आपण काढणार आहोत, कारण परफेक्ट अशा गाड्यावरच्या पुऱ्या ज्या कलरमध्ये असतात ना, त्याच कलरमध्ये या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. तुम्ही तेलामध्ये बुडबुडेसुद्धा बघू शकता. अगदी शांतपणे बुडबुडे येत आहेत. खूप जास्त तेल आपलं गरम होत नाही आहे. परफेक्ट असा रंग आला आहे. तुम्हाला रंगही दिसतोय. किती सुंदर असा या पुऱ्यांना आपल्या रंग आला आहे. आता झाऱ्यावरती पुऱ्या काढून घेऊयात. तेल हलकंसं निथळून घ्यायचं आणि लगेच ताटलीमध्ये काढून घ्यायच्या. चला, पहिली बॅच इथं परफेक्ट अशी तळली गेली आहे. दुसरीसुद्धा बॅच याच पद्धतीने मी तळून घेते. या पुऱ्या तुम्ही चाटसाठी वापरू शकता किंवा अगदी मुलांना शॉर्ट रेसेससाठी सुद्धा आरामात टिफिनमध्ये देऊ शकता. घरामध्ये खाऊ म्हणून सुद्धा या डब्यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता. 15 दिवस म्हटलं तरी या पुऱ्यांना काहीसुद्धा होत नाही. त्यामुळे बाहेर जाऊन चाट खाण्यापेक्षा जेव्हा कधी तुम्हाला वाटेल चाट खावा, त्यावेळेला या पुऱ्या जर तुमच्याकडे तयार असतील ना, तर लगेच तुम्ही रगडा बनवू शकता. चटण्या तुम्ही फ्रीज आरामात करू शकता. 1-2 महिनेसुद्धा चटण्या आरामात फ्रीज होतात आणि झटपट असा हा चाट आपला घरच्या घरी तयारसुद्धा होतो. त्यामुळे आवर्जून बाहेर जायची सुद्धा गरज नाही. चला, दुसरीसुद्धा बॅच मी याच पद्धतीने छानपैकी तळून आता घेऊयात आपलं पहिलं चाट बनवायला. ते असणार आहे रगडापुरी. यासाठी पुऱ्या तुकडे करून घ्यायचे. पुऱ्या अतिशय खुसखुशीत अशा झाल्यात. तोडताना तुम्हाला दिसत असेल किती कुरकुरीत अशा पुऱ्या तयार झाल्यात आपल्या. 5 ते 6 पुऱ्या मी एका वेळेस तोडून घेते. आता यावरती थोडासा बटाटा घालून घ्यायचा. बटाटा मी ते छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करून घेतला आहे. त्यानंतर गरमागरम असा हा रगडा घालून घ्यायचा. रगडा गरम करताना मी यामध्ये कोथिंबीर घातली होती. फ्रेश कोथिंबीर छान चिरून घातली ना, रगड्याची चव छान येते. बरं, गरजेप्रमाणे तुम्ही मीठ रगडा गरम करताना आवर्जून घाला. मीठ जर तुम्हाला कमी वाटलं तर थोडंसं तुम्ही ॲड करू शकता. अगोदर सांगितल्याप्रमाणे लाल तिखटही घालू शकता, काही हरकत नाही. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही रगड्याला फ्लेवर देऊ शकता. रगडा घातल्यानंतर वरून चिंच, खजूर, गुळाची चटणी घालून घ्यायची. त्यानंतर हिरवी पुदिना चटणी घालून घ्यायची. तुम्हाला तुमच्या तिखटाच्या चवीप्रमाणे तुम्हाला जितकं तिखट आवडते त्याप्रमाणे हिरवी चटणी कमी जास्त करू शकता. वरून चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ भरभरून घेऊयात. आणि त्यानंतर कोथिंबीर, कांदा आणि भरपूर अशी बारीक शेव घालून घ्यायची. अतिशय चटपटीत असा हा रगडापुरी चाट घरच्या घरी तयार होतो. खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही हा चाट घरी बनवला आहे म्हणून. अगदी विकतच्यापेक्षाही भारी चाट हा घरच्या घरी तयार होतो. भरपूर अशी शेवही भरभरून घेतली आहे. सुंदर असा आपला रगडापुरी चाट तयार झाला आहे. वरून परत एकदा थोडी चिंच, खजूर चटणी घालून घ्यायची आणि चमचमीत असा हा चाट आपला तयार आहे. याचबरोबर लगेच आपण दुसरा चाटही सर्व करायला घेणार आहोत. चिंच, खजूर चटणीबरोबर 1 चमचा हिरवी चटणीसुद्धा घालून घेतली आहे. सुंदर असा हा आपला रगडापुरी चाट तयार झाला आहे. आता घेऊयात दुसरा चाट बनवायला. तो असणार आहे बटाटा दहीपुरी. याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही नाव देऊ शकता. अगदी शेवपुरी, बटाटापुरीसुद्धा याला म्हणतात. आपण यावरती दह्याचं टॉपिंग करणार आहोत, त्यामुळे मी याला आवर्जून बटाटा दहीपुरी असं नाव दिले. आता यासाठी सगळ्यात आधी पुऱ्या छानपैकी ठेवून घ्यायच्या. यासाठी दही आवर्जून फ्रेश आणि कमी आंबट वापरा. यामुळे ह्या चाटची चव खूप जास्त वाढते. आंबट दही असेल ना, तर त्यामध्ये अगोदरच पिठी साखर घालून थोडंसं फेटून घ्या. पुऱ्या ठेवून घ्यायच्या. त्यावरती बटाट्याचे छोटे छोटे काप ठेवून घ्यायचे. अगदी 4-4 छोटे छोटे काप ठेवले ना तरी पुरेसे असतात, कारण हा चाट एका बाईटमध्ये आपण खात असतो. त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाटा यावरती घालू शकता. चला, बटाटा ठेवून झाला की यावरती चिंच, खजूर चटणी घालायची. चिंच, खजूर चटणीमध्ये मी आवर्जून बडीशोप आणि धने घातले. त्याचा फ्रेश असं फ्लेवर आपल्या चाटला भेटत असतो. त्यामुळे चिंच, खजूर चटणी आणि हिरवी पुदिना चटणी जेवढी तुमची टेस्टी ना, तेवढं तुमचा चाट टेस्टी असतो. चला, आता यानंतर हिरवी चटणी ही घालून घेतली आहे. त्यावरती घालून घ्यायचं हे आपलं दही. इथे मी अगदी कमी आंबट दही घेतले, त्यामुळे मी यामध्ये साखर घालून घेतली नाही आहे. अगदी तुम्ही विकतचं दही वापरलं ना तरी चालेल, कारण घरचं दही थोडंसं या दिवसामध्ये आंबट होतं. दही अगदी गरजेप्रमाणे घाला. तुम्हाला जेवढं दही आवडते पुरीवरती तेवढं घालून घ्या. इथे मी साधारण अर्धा ते 1 चमचा दही घालून घेतले. त्यानंतर घालून घ्यायचं आहे चाट मसाला, लाल तिखट आणि अगदी चिमूटभर मीठ, जेणेकरून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा शिजन व्हाव्यात आणि याचा परफेक्ट असा फ्लेवर आपल्याला भेटावा. त्यानंतर वरून घालायचे कांदा, कोथिंबीर आणि बारीक शेव. शेव आवर्जून 0 नंबरची वापरा, कारण गाड्यावरती
ही 0 नंबरची शेवच सर्व्ह केली जाते. आपण घरी बनवताना बऱ्याच वेळेला जी असेल ती शेव वापरतो, परंतु असं न करता ह्या छोट्या-छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर यामुळे तुमचा चाट अगदी परफेक्ट असा तयार होतो. चला, कांदा, कोथिंबीर घालून झाली आहे. आता वरून शेवही घालते. सुंदर असे 2 चाटचे प्रकार एकाच रेसिपीमध्ये तयार होतात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे दोन्ही चाट नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडतील. फक्त ही अगोदर सांगितलेली प्रिपरेशन मात्र करून ठेवा. चिंच खजूर चटणी तयार करून ठेवा आणि रगडा पुरी तुम्ही आरामात 10 ते 15 मिनिटात बनवू शकता. रगडा शिजेपर्यंत तुमच्या पुऱ्या आरामात तयार होतात. शेव घातल्यानंतर वरून परत एकदा मी चिंच खजूर चटणी घालून घेते. ह्या सगळ्या चटण्या तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर पुरी चाट थोडासा गोड आवडत असेल तर थोडीशी चटणी तुम्ही जास्त घातली तरीही चालेल. अतिशय टेस्टी असे आपले दोन्ही चाटचे प्रकार तयार झाले. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे चाटचे प्रकार नक्की ट्राय करा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्ही सुद्धा परफेक्ट असे गाड्यावरचे चाट घरी बनवू शकता. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत, झणझणीत आणि सुपर टेस्टी रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. धन्यवाद.